नमस्ते. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मकर संक्रांत स्पेशलमध्ये आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट तीळ, गुळ आणि शेंगदाण्याची छानशी वडी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथं पावशेर शेंगदाणे घेतलेले आहेत पहा. आता अगोदर काय करायचं, कमी गॅस करून शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचेत मीडियम गॅसवर. जाडबुडाची कढई ठेवलेली आणि छान असे शेंगदाणे भाजून घेते. आता थोडंसं थंड करायला ठेवायचे, म्हणजे छान साल वगैरे निघतं. साल जेवढं निघेल तेवढे सहज काढून घ्यायचं. शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत. आता तीळसुद्धा थोडेसे गरम करून घ्यायचे, जास्त भाजायचे नाहीत तीळ. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच भाजले जातात. थोडेसे गरम करायचे आणि काढून घ्यायचे. हे दोन्ही थंड होईपर्यंत आपण आता गूळ चिरून घेऊ. तोपर्यंत शेंगदाण्याचं साल काढून घ्यायचं. थोडंफार राहिलं तरी काही हरकत नाही. आणि आता हे शेंगदाणे आहेत ते मिक्सरला फिरवून घ्यायचे. छान असं तीळ आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. गूळ पण मी चिरून घेतलेला आहे. किसून वगैरे घेतला तरी चालेल किंवा फोडून. आता परत त्याच कढईमध्ये आपण गूळ टाकलेलं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे, 2 चमचे. जास्त कडक वगैरे आपल्याला चाचणी करायची नाही. गूळ फक्त वितळून घ्यायचा. फक्त 2 मिनिट. पूर्ण खडे वगैरे वितळले. मग आपण जे करून घेतलेले तिळाचं आणि शेंगदाण्याचं वाटण ते ह्याच्यात घालून घ्यायचं. जास्त पाक वगैरे चाचणी करायची नाही. थोडेसे बुडबुडे आल्यासारखे झाले की लगेच हे जे मिश्रण केलेले आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. पटपट हलवून घ्यायचं. अगोदरच पोळपाटाला किंवा परातीत प्लेटमध्ये ज्याच्यात तुम्हाला वडी करायची त्याला तूप लावून घ्यायचं. लाटण्याला पण लावून घ्यायचं, किंवा एखाद्या वाटीच्या बुडाला लावून घ्यायचं तूप. म्हणजे काय हाताला चटके वगैरे बसत नाहीत. आता ताटामध्ये मी हे ओतून घेतलेलं आहे. पूर्ण पसरून घ्यायचं. वाटीला खालून तूप लावून घेतलेलं आहे. ही छान मस्त अशी वडी सेट करायला ठेवून द्यायची. थोड्या वेळानंतर थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच ह्याच्यावर तीळ असे पसरून घ्यायचे, म्हणजे वडी आपली दिसायला छान दिसते. तर अशा पद्धतीने ही झटपट शेंगदाणा आणि तीळ गूळ वडी तुम्ही करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच पहा अशा वड्या कापून घ्यायच्या. वरून असे मी काजूचे तुकडे लावलेले छान दिसण्यासाठी.